मैत्रिणींनो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. नाव माझं लक्षात राहिलं आहे की विसरलात? कारण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला आहे म्हणून विचारलं. कारण जसं तुम्ही मला मिस केलं तसं मीही तुम्हाला खूप खूप मिस करत होते, पण वेळेअभावी व्हिडिओ बनवता येत नव्हता. पण आज मात्र छान असा एक व्हिडिओ घेऊन आले. तो छान आहे की नाही हे तुम्हीच सांगायचं आहे, पण खरंच आज खूप बरं वाटतं आहे. मी स्वतः व्हिडिओ करते परत आणि तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. तर पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पहा या व्हिडिओत काय काय आहे ते. ऑफिसवरून येता येता खूप आमच्या बदलापूरमध्ये एक छान असं एक्झिबिशन भरलेलं आहे. खूप दिवसापासून चाललं होतं आज जाऊ उद्या जाऊ, पण वेळच मिळत नव्हता. तर म्हटलं चला आज आता मुहूर्त पण लागला आहे, थोडं ऑफिसमधनं लवकर पण निघाले होते, मग एक फेरफटका मारला आणि हा अत्यंत सुंदर खजिना आलेला आहे. ॲक्च्युली हे क्रॉकरी युनिटसाठी मी घेतलेलं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण वस्तू आवडतात पण घ्यायला आपण मागे पुढे बघतो. आणि क्रॉकरी युनिटसाठी मला काही ना काहीतरी असं छान सजवण्यासारखं हवंच होतं. तर ह्या सगळ्या वस्तू त्याच्यासाठी आणलेल्या आहेत. तर त्या काय आहेत, आता तर खूप दमले आहे मी. तर आता हा व्हिडिओ मी परत उद्या कंटिन्यू करेन. ते कसं सेट केलं, काय केलं ते सगळं तुम्हाला दाखवेन. आता सध्या हा क्रॉकरी युनिट बघा, हे बघा. हा असा सध्या मी सजवलेला आहे. सजवलेला नाही असं म्हणता येणार, पण ठीक आहे, हे अशी अरेंजमेंट केलेली आहे. आता उद्या आपण ह्याचा कायापालट करणार आहे. तर बघूया. आणि ह्या ज्या मिनिएचर्स बॉटल्स आहेत या सगळ्या, तर त्याचं पण काय स्टोरी आहे तेही मी तुम्हाला उद्या सांगेन. कारण आता जरा स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे, जेवायचं आहे. तर चला आता उद्या भेटूया आपण. उद्या भेटूया म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपण पुढे पाहूया. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी ऑफिसवरनं येता येता एका एक्झिबिशनमध्ये गेले होते आणि भरपूर वस्तू घेऊन आले. भरपूर अशा नाही आहेत पण छान वस्तू घेऊन आले. तर आता त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी क्रॉकरी युनिट कसं सेट करणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर करूया सुरुवात दाखवायला. तर सगळ्यात पहिलं एक मिनिट, तर सगळ्यात आधी ना हा बघा, हा असा सुंदर टीपॉट नाही कड पॉट घेतला आहे मी. हा ॲक्च्युली सिरॅमिकचा आहे. असं झाकण आहे आणि हा इतका मोठा आहे. हे थोडीशी माती वगैरे लागली आहे, ती आता मी थोडी सेट करायच्या आधी मी धुवून घेणार आहे. आणि छान ह्याच्यावरती असं गावाला असतं ना जसं डिझाईन, तसं डिझाईन केलेलं आहे. मातीचा नाही आहे हा, सिरॅमिकचाच आहे. बघूया आता ह्याच्यामध्ये दही लागतं आहे का. तो माणूस तर म्हणत होता लागेल, पण जर नाही लागलं तर काही मल्टीपर्पज यूजसाठी मी वापरेन हा. पण खूप आवडलं मला याचा शेप आणि एकंदरे छान दिसतं एकदम. त्यानंतर एक मी हे बघा, हे असं सर्विंग पॉट्स घेतलेत. हे 3 साईजमध्ये आहेत. एक ही छोटी साईज आहे, हे बघा छानच आहे त्याचा कलर, हे बघा. आणि हे हँड पेंटेड आहे सगळं. हे जे आहे ना हे हँड पेंटेड आहे. हे नंतर ही मीडियम साईज, हे बघा. आणि ही सगळ्यात मोठी साईज. सणावाराला किंवा कोणी गेस्ट आले तर नेहमी आपण पातेली घेऊन बसतो, कढया घेऊन बसतो जेवायला. तर छान असं आपण ह्याच्यामध्ये सर्व करून आपण गेस्टला सर्व करू शकतो. किंवा गेस्ट कशाला पाहिजे, कोणतीही चांगल्या गोष्टी आपण नाही का ट्राय करू शकत. तर असंच खूप वर्षापासून चाललेलं, पण कधी कधी असं वाटतं काय करायचं आहे एवढं सगळं घेऊन, आपण कधी वापरणार आहे. पण नाही, असं नाही झालं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या घेतल्याच पाहिजेत. कारण काय माहिती, नुसतं टी व्हीत बघून समाधान मानण्यापेक्षा आपल्या घरात पण असेल तर तेवढंच समाधान होतं. आता अजून एक मला आवडलेलं एक खूप महत्त्वाचा आणि खूप छान असा हा बघा, हा रोटी पॉट आहे. किती छान दिसतोय बघा. ह्याच्यावरती जे काही काम आहे ना हे सगळं हँड पेंटेड आहे. आणि ह्याच्यावरचा हे झाकण बघा. आणि या झाकणाला हा जो नॉब आहे हा हत्ती आहे छोटा, सुंदर दिसतोय ना. तर हा असा सगळा सेट माझा तयार होईल. त्यानंतर हे तर माझ्याकडे आधी होतं, हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याला बरोबर हे मॅच झालं. हे आणि हे बघा, हे घेतलं होतं, हे आधी घेतलं होतं. तर हे सगळं बरोबर याला मॅच झालेलं आहे.
आणि आता एक खूप सुंदर वस्तू घेतली आहे मी. खरं ती किती कामाला येणार आहे मला माहीत नाही, पण आजकाल म्हणतात ना एस्थेटिक लुक, त्यासाठी हे बघा. ह्याला हे असं स्टँड आहे, बशी तर नाही म्हणता येणार, पण हे स्टँड आहे आणि त्याच्यावरती हा कप. असे पेस्टल कलर्स खूप आवडले मला हे, तर हे मी असे हे 2 घेतले. सुंदरच आहेत ना. तर ही अशी छोटी खरेदी आहे, जास्त काही मोठी नाही आहे, पण खूप रिजनेबल रेट. तर मैत्रिणींनो, खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं होतं, कारण बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ येत नव्हता, कारण वेळच मिळत नव्हता खरं सांगायचं म्हटलं तर. कधी कधी ना फुल टाईम जे यूट्यूब व्हिडिओ बनवतात ना, मला खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की प्रत्येक गोष्ट दाखवणं, एडिट करणं, शूट करणं हे कसं बरं करत असतील. कारण ऑफिस सांभाळून, घर सांभाळून हे मला ना मॅनेजच होत नाही आहे. खूपदा प्रयत्न केला, हे दाखवूया ते दाखवूया, पण ऑफिसचाच टायमिंग इतका डेंजर झाला आहे ना माझा. सकाळी मी जे 9ला जाते ते 2 वाजता येते, जेवून थोडा आराम करून परत संध्याकाळी 5 वाजता जाते, ते रात्री 9 नाही, 9:30 नाही, 10 नाही, कितीही वाजता यायला लागतात. मग आता तुम्हीच सांगा याच्यामध्ये मी व्हिडिओज कधी करू. पण खरंच तुमच्याशी बोलायला, तुमचे कमेंट वाचायला खूप आवडतात मला. पण आता ठरवलं आहे की नाही, काही झालं तरी व्हिडिओ पोस्ट करायचे. आणि त्याच एका माध्यमातून ही मी खरेदी पण केली, म्हटलं तीसुद्धा शेअर करूया तुमच्याबरोबर. आणि काय होतं ना मैत्रिणींनो, वयाच्या एका अशा टप्प्यावर आल्यानंतर ना कधी कधी आपल्याला स्वतःला सजवण्यापेक्षा घर सजवण्यात जास्त समाधान मिळतं, नाही का. आणि मी तुम्हाला इथे मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. बऱ्याच गोष्टी आपण बाजारात बघतो, टी व्हीमध्ये पाहतो. खरंच मैत्रिणींनो, जी इच्छा असेल ना ती लगेच घ्या. काय माहिती पुढे काय वाढून ठेवलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. हां, अर्थात या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो, तुम्ही असं नक्कीच म्हणाल, पण ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्या बजेटमध्ये आहेत, ज्या आपण घेऊ शकतो ते तर नक्कीच घेतलं पाहिजे. कारण नुसतंच टी व्हीमध्ये शो शायनिंग बघण्यापेक्षा कधी आपल्या घरातही शो शायनिंग केलेली काय वाईट आहे, नाही का. इतरांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःच्या डोळ्यांना पाहण्यासाठी. आणि आता तुम्हाला मी या बॉटल्सची गंमत सांगते. ॲक्च्युली कृपया कोणी जज करू नका या बॉटल्स बघून, कारण ह्या मी घेतलेल्या आहेत गोव्यावरनं. आम्ही गोव्याला गेलो होतो गेल्या वर्षी, आणि तिथे खरंच हे जसं आपण डीमार्ट आहे तिकडे तसं तिथे ते दारूचे शॉप्स आहेत. पण ह्या मिनिएचर्स ना त्यांच्या डिस्प्लेमध्ये लावल्या होत्या आणि मला इतक्या आवडल्या. मी म्हटलं चला, आपल्याकडे आहेच क्रॉकरी युनिट, तर आपण हे सगळं असं छानपैकी सजवूया. तर म्हणून या मी बॉटल्स घेतलेल्या. विशेष असं काही नाही, फक्त त्यात दिसायला खूप देखणे आहेत. कुणीही माझ्या घरी येतं आणि क्रॉकरी युनिटकडे लक्ष जातं ना, तर कुणीही फोटो काढून नेतं. म्हणजे विचारतात की ताई मी याचा फोटो काढू का. म्हणजे कधी कधी ना काही छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण वापरत नसलो ना, तरी पण त्या ठेवण्यामध्ये आनंद आहे. खूप छान वाटतं पाहायला. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं ना, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःला पाहण्यासाठी खरेदी करायची. कारण हे ह्या वयानंतर मी एक गोष्ट मात्र ठरवली आहे. 2026मध्ये लोकांना दाखवण्यासाठी मी काहीच नाही करणार. म्हणजे आपला मोठेपणा दाखवण्यासाठी मी काहीच नाही करणार. ह्याही आधी करत नव्हते, पण आता तर अगदी काळजीपूर्वक नाही करणार. त्यापेक्षा 2 डोळ्यांनी काय पाहता येईल ना, ह्याकडे मी माझं लक्ष केंद्रित करणार. तर हे बघा, हे असं छानपैकी मी असं सेट केलं आहे. धुवून घेतलं सगळं, कारण नंतर जेव्हा केव्हा वापरायचं असेल तेव्हा आपल्याला लगेच वापरता येईल. आणि ह्या ज्या नवीन गोष्टी आहेत ह्या अशा काळजीपूर्वक मी सेट केल्या आहेत, माझ्या जेवढ्या बुद्धीने मला जमल्या तशा. आणि खूप काचेचे ग्लासेस होते, त्यामुळे हे ग्लासेस सगळे आतमध्ये शिफ्ट केले. खालच्या रॅकमध्ये डायनिंग मॅट, स्पून स्टँड, लोणचं वगैरे, आणि त्याच्या खालच्या ह्याच्यामध्ये असाच कप्पा ठेवला आहे आपण ज्या यूज अँड थ्रोच्या प्लेट्स आणतो त्या सगळ्या ठेवण्यासाठी. कारण ऐन वेळेला त्या शोधायला नाही लागणार, लगेच आपल्याला सापडतील. तर अशा प्रकारे मी माझं हे युनिट सेट केलेलं आहे. कसं दिसतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे फक्त एकच गोष्ट राहिली आहे, आता ह्याच्यामध्ये ना लाईट्स लावायच्या आहेत. ॲक्च्युली मी आता डायनिंगचा तो फोकस तिथे शिफ्ट केला आहे, पण त्या लाईट्स पण मी लावणार आहे. थोडं मिस्टरांना जरा कामामध्ये बिझी आहेत म्हणून, जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा हे आतमध्ये लाईट्स जेव्हा लावेन तेव्हासुद्धा मी नक्की व्हिडिओ करेन. तर एकंदर हा माझा टोटल क्रॉकरी युनिट अगदी जुन्या पद्धतीचा आहे. असं काही फार आयकिया स्टाईल नाही आहे, पण हा मला असाच हवा होता. कारण असं म्हणतात ना की घर आपली पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करतं, त्यामुळे मला जितकं सिंपल ठेवता येईल तेवढं मी सिंपल ठेवते. आणि हा माझा क्रॉकरी युनिट आणि डायनिंग एरिया कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.